हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज बघा आपण भाग 2 नाणी व नोटा हे व्हिडिओ आपण घेऊन आलो। ठीक आहे, भाग 1 मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 मध्ये घेऊन आलो टाईप 1 चे। तर या व्हिडिओमध्ये टाईप 2 चे आपण बघणार आहोत। ठीक आहे, स्कॉलरशिपसाठी आणि सर्व संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे। ठीक आहे, तर प्रश्न आपण सुरू करूया। तर बघा, एका 10 रुपयाच्या नोटा बंडलामध्ये 95,319 ते 95,375 क्रमांकांच्या नोटा आहेत, तर बंडलामध्ये एकूण रक्कम किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। असा प्रश्नाला तर काय करायचं, पहिले बघा तर काय करायचं, जे नंबर आहे ठीक आहे याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे ते घेऊ आपण। किती घेऊ, जे किती आहेत 95,375 हे मोठा नंबर आहे। ठीक आहे, आणि वजा याच्यामध्ये कोणता करायचा आहे, हा नंबर याच्यामध्ये काय करायचं, वजाबाकी करायचं आहे। 95,319 याच्यामध्ये काय करायचं, वजाबाकी करायचं या ठिकाणी। ठीक आहे, वजाबाकी करूया। बघा काय करायचं, याला वजाबाकी करताना बघा इथे आपण इथे 6 राहतो, किती राहिले 6 राहिले, बरोबर आहे। 15 मधून 9 गेले 6 राहिले, 6 मधून 1 5, ठीक आहे, बाकीचं शून्यच येणार। आता काय करायचं आहे की याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे, किती झाले 57। ठीक आहे, तर आपल्याला 10 रुपयाचे एकूण किती बंडल आहे ते काढायचं। मग 57 आता 57 उरली, या 57 मध्ये काय करायचं, 10 रुपये गुणाकार करायचं, किती होणार 570। म्हणजे 10चे त्याच्यामध्ये किती किती बंडल असणार, एकूण 570। ऑप्शन नंबर कुठे दिसतो, बी मध्ये याचं उत्तर असेल या ठिकाणी। कळलं, याच प्रकारे आपण समोरचा प्रश्न बघूया। बघा सेम प्रश्न आहे। 20 रुपयाच्या नोटामध्ये बंडलामध्ये 87,625 ते 87,676 क्रमांकाच्या नोटा आहेत, तर त्या बंडलामध्ये एकूण किती रक्कम असेल हा प्रश्न विचारलेला आहे। सेम तसंच करायचं आहे। पहिले मोठा नंबर घेऊन घेऊ आपण, 87,676 घेऊ। ठीक आहे, 87 आणि 676 आणि याच्यामध्ये वजाबाकी काय करायचं आहे, 87,625 ही वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, तर आता ही आपण वजाबाकी करूया। तर बघा 6 मधून 5 गेले 1 राहतो, 7 मधून 2 गेले 5 राहतो, बाकीचं शून्य येणार। मग याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, एक ॲड करायचं, किती होणार, इथे 52, इथे लिहून घेऊ आपण 52। आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, 20 रुपयाचे किती नोट आहेत बंडल, बरोबर आहे, तर याच्यामध्ये गुणाकार करायचा आहे। याचं जर गुणाकार केलं मित्रांनो तर काय येणार, तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे, 1040 असणार। आपलं उत्तर काय असणार, 1040। ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी। कळलं, नेक्स्ट सेम प्रश्न आहे बघा। 50 रुपयांच्या नोटाच्या बंडलामध्ये किती आता बघा, 3,21,992 ते 3,22,025 क्रमांकाचे नोटा आहेत, तर त्या बंडलामध्ये एकूण रक्कम किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर मग काय करायचं आहे की सेम तसाच मोठा नंबर कोणता याच्यामध्ये बघा, आपण मोठा नंबर 3,22,025 हा मोठा नंबर आहे, त्याच्यामधून छोटा नंबर काय करायचं, वजा करायचं। मग किती राहतो याचं आपण काय करूया, याचा सॉल्व करूया। ठीक आहे, तर बघा याच्यामधून आपण जर सॉल्व केलं उत्तर, तर बघा 5 मधून 2 गेले 3 राहतो, बरोबर आहे। तर आता इथे आपण काय करू, डायरेक्टच आता मी काय करतो, याच्यामध्ये डायरेक्टच तुम्हाला मी सॉल्व करून देतो। ठीक आहे, तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे। मग 33 येतो, या संख्येमधून 33 या दोन्ही संख्येमधून वजाबाकी जर केलं तर 33 होतं, 33 मध्ये एक ॲड करायचं, 34 येतो। ठीक आहे, आता हे 34 मी थोडं वरी लिहितो आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे की किती रुपयाचे हे आहेत, आता इथं थोडं आपण रफ करूया इथं। ठीक आहे, आता याला सॉल्व करूया, तर गुणिले करायचं। आता किती रुपये आहेत, 50 रुपयाचे बंडल आहेत, मग पण गुणिले 50 करायचे याच्यामध्ये। ठीक आहे, याला जर आपण गुणाकार केलं तर याचं जर गुणाकार केलं तर किती येणार, 1700। ठीक आहे, मग एकूण किती रक्कम आहे, 1700 रुपये आहेत। ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, तर मी तुम्ही कॅल्क्युलेशन का केलं नाही की तुम्हाला करायचं आहे, मी डायरेक्ट इथं काढलेलं आहे, तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून याला सॉल्व करायचं आहे। सोपं आहे, कॅल्क्युलेशन करायचं फक्त। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया। प्रश्न दिले बघा, 5 रुपयांच्या नोटाच्या बंडलामध्ये 12,387, तर इथं 18 नाही पाहिजे, इथं 12 पाहिजे। ठीक आहे, 12,426, इथं किती पाहिजे, 12 पाहिजे। 12,426 क्रमांकाच्या नोटा आहेत, तर त्या बंडलामध्ये एकूण रक्कम किती। ऑप्शन बी येते मिस्टेक झाली। ठीक आहे, तर आपण ऑप्शन इथं घ्यायचं नाही आहे, कारण इथं 12 असल्यामुळे ऑप्शन एवढं नाही येणार। ठीक आहे, तर आपण डायरेक्ट सॉल्व करूया। तर बघा काय करायचं, पहिले मोठी संख्या घ्यायची, किती 12,426। ठीक आहे, आणि वजा करायचं 12,387। ओके, त्याला सॉल्व करायचं आहे। तर बघा याला वजाबाकी करूया आपण। वजाबाकी बघा 6 मधून जात नाही, इथे 1 घ्या, इथे येतो 1,
किती राहिले इथं 9 राहिले, इथं जात नाही, इथं 1 घ्या, इथं 3 राहतो, 3 राहतो इथं, म्हणजे 0 येणार. 39 मध्ये 1 मिळवा, 40 होते. ठीक आहे, 40 गुणिले किती करायचे, 5 करायचे, बरोबर आहे. आणि 5 चौक 20, म्हणजे एकूण रक्कम किती असणार, 200 असणार. आपलं उत्तर हे असणार. ठीक आहे, कळालं. सोपा आहे प्रश्न. समोर सॉल्व करूया अजून. बघा, जो हा प्रश्न आहे तुमच्यासाठी मी होमवर्कसाठी ठेवणार आहे 2 प्रश्न. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहे, जो प्रश्न आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे याचं उत्तर. आणि जो दुसरा प्रश्न आहे, ठीक आहे, आता बघा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न तुम्ही याचं पण मला उत्तर कशामध्ये, कमेंटमध्ये पण सांगायचं आहे या ठिकाणी. हा 2 प्रश्न तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे. आणि येईल त्या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि बाय बाय, टेक केअर.